नमस्कार, मी अजित पाटील. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नेतृत्व म्हणजे नक्की काय? पण आज एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. नेता नेमका तयार कसा होतो? तो जन्मतःच गुणांनी युक्त असतो की त्याला परिस्थिती घडवते? मानसशास्त्राच्या आणि इतिहासाच्या अभ्यासानुसार एखादी व्यक्ती नेतृत्वस्थानी कशी पोहोचते याचे प्रामुख्याने 3 मार्ग असतात. चला, आज या 3 मार्गांचा सविस्तर आढावा घेऊया. पहिला मार्ग आहे अनुवांशिक नेतृत्व. जेव्हा नेतृत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा हक्काने जाते, तेव्हा त्याला परंपरागत नेतृत्व म्हणतात. यामध्ये कुटुंबाचे नाव, समाजातील प्रतिष्ठा आणि आधीपासून तयार असलेली यंत्रणा यांचा मोठा फायदा मिळतो. उदाहरणादाखल सांगायचं तर भारतातील अनेक विविध राजकीय घराणे किंवा अंबानी आणि किर्लोस्कर यांसारखे उद्योग समूह. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. वारसा हक्काने पद मिळणं सोपं असतं, पण ते पद टिकवण्यासाठी आणि लोकांचं खरं प्रेम मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावंच लागतं. वारसा तुम्हाला सुरुवात करून देऊ शकतो, पण यश तुमच्या कष्टावरच अवलंबून असतं. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे जाणीवपूर्वक घडवलेलं नेतृत्व. हे नेतृत्व सरावाने, प्रशिक्षणाने आणि जाणीवपूर्वक घेतलेल्या संस्कारांतून निर्माण होतं. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार, योग्य शिक्षण, मार्गदर्शन आणि स्वराज्य निर्मितीचं ध्येय ठेवून त्यांनी स्वतःला एक सर्वोत्कृष्ट नेता म्हणून घडवलं. मित्रांनो, आज तुम्ही हे व्हिडिओ पाहत आहात ते तुमच्यातील याच गुणांचे जाणीवपूर्वक विकसन करण्यासाठीच आहे. नेतृत्व ही शिकण्याची गोष्ट आहे आणि तुम्ही आज त्या प्रक्रियेत आहात याचा मला सार्थ अभिमान आहे. तिसरा मार्ग आहे परिस्थितीनुसार निर्माण झालेलं नेतृत्व. जेव्हा समाजावर एखादं संकट येतं, अन्याय होतो किंवा एखादी मोठी संधी समोर येते, तेव्हा एखादी सामान्य व्यक्ती त्या आव्हानाचा स्वीकार करते आणि लोकांचं नेतृत्व करू लागते. स्वातंत्र्य सैनिक साने गुरुजी किंवा सावित्रीबाई फुले ही याची उत्तम उदाहरणं आहेत. जेव्हा समाजाला गरज होती, तेव्हा हे नेतृत्व आगीतून तावून सुलाखून बाहेर आलं. तुमच्या मतदारसंघात एखादी अडचण आल्यावर तुम्ही कसे उभे राहता यावर तुमचं खरं नेतृत्व ठरणार आहे. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोणी कोणत्या परिस्थितीत जन्माला आला हे महत्त्वाचे नाही, तर त्याने स्वतःला प्रशिक्षणातून कसे घडवले आणि कठीण प्रसंगात तो समाजासाठी कसा उभा राहिला यावरूनच तो भविष्यात किती मोठा नेता होईल हे ठरेल. तुम्ही कोणत्याही मार्गाने नेतृत्वस्थानी आला असाल तरी ते टिकवण्यासाठी प्रशिक्षण आणि हा व्हिडिओ तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. हा विचार आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि अशाच वैचारिक प्रबोधनासाठी परीस फाउंडेशन सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.